विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राष्ट्रप्रथम ही भूमिका घेत पाकिस्तान आणि तुर्कीविरोधात ठामपणे उभे ठाकलेले पुण्यातील व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीनं पाकिस्तानला समर्थन दिलं. त्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला असून अनेक व्यापाऱ्यांना धमक्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल, त्यांनी घाबरण्याची गरज नाही असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांची 2 दिवसांची कार्यशाळा पुण्यात यशदा इथं सुरू आहे. या कार्यशाळेला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्यात प्रशासन स्तरावर सुधारणा व्हाव्यात यासाठी ई गव्हर्नन्सचा वापर वाढवणं आवश्यक आहे. याकरिता उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा होत आहेत. 150 दिवसांचा विकास कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका वेळेत घेण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र निवडणूक आयोगानं देखील तयारी केली आहे असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार 7 मे ते 14 मे या कालावधीमध्ये पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयांनी ऑपरेशन अभ्यास या उपक्रमांतर्गत युद्धसज्जतेचा सराव घेण्यात आला. या प्रात्यक्षिकांमध्ये सामान्य नागरिकांना प्रथमोपचार, अग्निशमन, अग्निसुरक्षा आणि सायरनचे विविध प्रकारचे कॉल्स याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं. 6,000च्या वर नागरी संरक्षण स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस दल, एनसीसी, एनएसएस, आरोग्य विभाग आणि प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला. युद्धजन्य परिस्थिती आणि विविध आपत्तींना सामोरे जाण्यासाठी अन्य नागरिकांनी देखील नागरिक संरक्षण दलामध्ये सामील होऊन राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात आता नागरिकांच्या घराच्या दरवाजावर लावण्यात येणाऱ्या पाट्यांवर असलेल्या QR कोडवरून मिळकत कर भरता येणार आहे. भोर तालुक्यातील शिंदेवाडी आणि कासुर्डी या दोन्ही गावात डिजिटल पाट्या लावण्यात आल्या आहेत. या 2 गावातील प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्ह्यात 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील घरांवर पहिल्या टप्प्यात डिजिटल पाट्या लावण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील आतापर्यंत मिळकत कर भरण्यासाठी ग्रामपंचायतीत जाऊनच भरावा लागत होता. मात्र आता QR कोडमुळे घर बसल्या मिळकत कर भरता येणार आहे. शिंदेवाडीच्या डिजिटल पाटीची संकल्पना आता संपूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा मानस असल्याचं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितलं. राज्याच्या सर्व विभागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल तसंच बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने पार पडावी या उद्देशानं पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी गट अ आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक होणार नाही तर विभागात कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार योग्य ठिकाणी नियुक्ती मिळण्यास मदत होणार आहे असं पशुसंवर्धन आयुक्तालयाचे उपायुक्त डॉक्टर प्रशांत भड यांनी म्हटलं आहे. युनिव्हर्सल ट्राईब्स आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे पुण्यात आदी संस्कृती महोत्सव 2025 या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. आदिवासी समाजाच्या कला, संस्कृती आणि विविध वस्तूंच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात 17 मे पर्यंत गणेश कला क्रीडा मंच इथं सुरू असून विविध राज्यातील सुमारे 20हून अधिक आदिवासी जमाती या महोत्सवात सहभागी झाल्या आहेत. महावितरणकडून सगळीकडे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर लावण्याचा बेकायदा धडाका सुरू असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं केला आहे. कोणत्याही वीज कंपनीनं त्यांच्या कायमस्वरूपी वीज पुरवठा असणाऱ्या कोणत्याही वीज ग्राहकावर स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या बाबतीत एकतर्फी धोरणात्मक निर्णयाची भीती घालून ग्राहकांना नको असलेले नवीन स्मार्ट मीटर बसवायचा प्रयत्न केल्यास त्याला टोकाचा विरोध करून हाणून पाडण्यात येईल असा इशारा ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी महावितरण कंपनी आणि राज्य सरकारला दिला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यातून शेकडो ग्राहकांच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे आल्यानंतर पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत औटी बोलत होते. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.